महानगरपालिका निवडणूक जवळ येत असताना मतदारांच्या मनात एक प्रश्न हमखास असतो. नगरसेवक नेमकं काम काय करतो आणि त्यांना मिळणारे पगार, भत्ते, सुविधा किती मिळतात? नगरसेवक म्हणजे फक्त एक पद नाही, तर शहराच्या प्रत्येक प्रभागाचा थेट लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या कामाची व्याप्ती आणि त्यांना मिळणाऱ्या मानधनाचा हा आढावा या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांना जे मानधन मिळतं ते महानगरपालिकेच्या श्रेणींनुसार वेगवेगळं असू शकतं. अ श्रेणी महापालिका जसं की पुणे किंवा नागपूर, इथं नगरसेवकांना सध्या सुमारे 20,000च्या आसपास प्रति महिना मानधन दिलं जातं. ब श्रेणी महानगरपालिका जसं की ठाणे किंवा पिंपरी चिंचवड, इथं मानधन सुमारे 15,000 रुपये प्रति महिना आहे. तर लहान महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायती, इथं हे मानधन 10,000 रुपये किंवा त्याच्या आसपास असू शकतं. याशिवाय महापालिकेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर बैठक भत्ता आणि त्या नियमांच्या मर्यादेत प्रवास भत्ता, फोन किंवा डेटा भत्ता हे सुद्धा या ठिकाणी दिले जातात. बैठक भत्ता म्हणून पूर्वी प्रत्येक बैठकीसाठी 100 रुपये मिळायचे, आता ते दर वेगळे सुद्धा असू शकतात. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांसाठी विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून ते रस्ते, ड्रेनेज, लाईट, उद्याने, शौचालय अशी काही कामे ते करत असतात. काही शहरांमध्ये कार्यालयीन मदत, स्टाफ, वाहन यांचा वापर अशा सुविधा स्थानिक निर्णयानुसार सुद्धा दिल्या जातात. मात्र या सर्व सोयी सरकारी नियम आणि महापालिकेच्या निर्णयांवर पूर्णपणे अवलंबून असतात. नगरसेवकाचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे प्रभागाचा विकास. रस्ते, कचरा, पाणी पुरवठा व्यवस्थापन, ड्रेनेज किंवा झोपडपट्टी सुधारणा या सगळ्यावर लक्ष ठेवणं ही त्यांची जबाबदारी असते. दुसरं मोठं काम म्हणजे नागरिकांच्या तक्रारी सोडवणं. या सगळ्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा करणं. तिसरं काम म्हणजे महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समित्या यांमध्ये सहभाग घेऊन बजेट, कर, विकास आराखडा आणि धोरणांवर निर्णय घेणं. नगरसेवक शहराच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. करवाढ, पाणी दर, पार्किंग किंवा स्मार्ट सिटी, मेट्रो, गृहनिर्माण योजना, तसंच आमदार आणि खासदार आणि सरकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना प्रभागामध्ये आणणं हे सुद्धा नगरसेवकाचं महत्त्वाचं काम असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर नगरसेवक म्हणजे फक्त मानधन घेणारा एखादा लोकल प्रतिनिधी नाही, तर शहराच्या प्रत्येक प्रभागाचा एक तो मिनी आमदार आहे. त्याच्या कामावरच प्रभागाचा विकास, सुविधा आणि प्रशासनाची दिशा सुद्धा ठरत असते. म्हणूनच मतदान करताना चेहरा नाही तर कामाची जाणीव महत्त्वाची ठरते.